A1 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। प्रशासनावर जोरदार हल्ला, रमाई घरकुल योजनेतील अभियंत्यांवर तत्काळ निलंबन व उच्चस्तरीय चौकशीची मागणी। ॲडव्होकेट प्रज्ञावंत मोरे। हिंगोली जिल्ह्यातील रमाई घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व शिस्तभंगाच्या तक्रारी समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे। या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे नेते ॲडव्होकेट प्रज्ञावंत मोरे यांनी प्रशासनावर थेट व आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सदर प्रकरणात स्थापत्य अभियंता सौ के जाधव, काजल के जाधव यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। तक्रारीनुसार संबंधित अधिकारी वारंवार आढावा बैठकीस अनुपस्थित राहतात, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करत नाहीत, कार्यालयीन वेळेत गैरहजर राहतात, तसेच प्रशासनाशी संपर्क टाळतात। यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत असून रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी दिनांक 2 मार्च 2026 रोजी प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र अद्यापपर्यंत कोणताही खुलासा सादर करण्यात आलेला नसल्यामुळे प्रशासनाने संबंधितांना 24 तासाची अंतिम मुदत दिली आहे। या मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास एकतर्फी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। ॲडव्होकेट प्रज्ञावंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रशासनाला इशारा देत म्हटले की रमाई घरकुल योजना ही गोरगरिबांच्या हक्कांची योजना आहे। या योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही। संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे।